तो सरस तोच असायला पाहिजे ना या गादीचा वारस. विठुरायाच्या दरबारात बसलाय तुम्ही सगळे. मला खरं वाटतं मी सरस आहे? तुम्हालाच काय? मला सुद्धा माहिती आहे की मी नाही यासाठी पात्र. अधुक्षज या गादीच्या वारसासाठी पात्र व्यक्ती आहे इथे. अधुक्षज या गादीवर बसण्याचा खरा मान इंदूचा आहे. कारण ती सरस आहे आणि तीच या गादीची खरी वारस. वारस नवा, तत्व नवे, सेवाभाव मात्र तोच नित्य निरंतर. हो अधोक्षज महाराज, अहो काय बोलाला तुम्ही? हा, आजपर्यंत या मानाच्या गादीवर बाई बसलेली नाही आणि आम्ही इथून पुढे ते होऊ देणार नाही. खूप गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच होतात मोहितराव. होत असतील ना, होत असतील. अरे थोबडा काय बघता? या मानाच्या गादीचा वारसदार बाई चालेल का तुम्हाला? हा, साऊरफटा कारभार चाललाय इथं. ओ मोठ्या बाई, अहो काय हे? हा, तेच सांगते. बाईने केलेल्या भाकऱ्या चालतात ना, मग बाईने केलेलं मार्गदर्शन का नाही चालत? अधुक्षज इंदू, आज मला तू थांबवू नकोस. आज फक्त मी आणि मीच बोलणार. माऊली, आपल्याला जन्म देणारी बाईच ना, ती आपलं पालन पोषण करते, आपल्याला वाढवते, लहानाचं मोठं करते, मायने जवळ घेते, आपल्यावर संस्कार करते. ती बाई, ती आई, तीच माऊली. अहो तिच्यामुळेच तर आपलं अस्तित्व आहे. आपण विठुरायाला पण तर माऊलीच म्हणतो ना. मग एका बाईचं मार्गदर्शन आपल्याला का नाही चालत? ही गादी गोविंद महाराज दिग्रसकरांची जरी असली तरी ही आमच्या दिग्रसकरांची किंवा कोणाचीही जहागीर नाही. कीर्तन परंपरेची गादी म्हणजे विठुरायाच्या सेवेची गादी. मग ही गादी स्त्री पुरुष असा अमंगल भेदाभेद करेल का? ज्याच्याकडे सेवा भाव आहे, भान आहे, तीच व्यक्ती या गादीवर बसली पाहिजे. बरोबर ना?
व्यंकू महाराज. अधोक्षज, हे काय करतोयस तू? जे योग्य आहेत ते. काका, मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर मला. पण अरे अधोक्षज, तू असं म्हणालास की तुला कीर्तन करता येत नाही, पण मी तुला खरं सांगतो, तू आज सर्वोत्तम कीर्तन केलंयस. याचं कारण तू आमच्या सगळ्यांच्या मनात जे होतं ना ते बोललास. विठुरायाच्या अखंड सेवेची वारसा सांगणारी ही गादी स्त्री आणि पुरुष यामधला भेदभाव मानत नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ ही गोष्ट आज तू तुझ्या कृतीमधून दाखवून दिलीस. आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. महाराज, मी नाहीये पात्र या गादीसाठी. हिंदू, आमचं सगळ्यांचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हाला तुझं कीर्तन ऐकायला आवडतं, किंवा आम्ही तुला लहानापासून मोठं होईपर्यंत बघितलेलं आहे, म्हणून तू या गादीसाठी योग्य आहेस असं आमच्या कोणाचंच म्हणणं नाही. तर या गादीवर बसण्याचा अधिकार तू स्वतः कष्ट करून अभ्यास करून मिळवलेला आहेस. ही वाटचाल तू स्वतः केलेली आहेस. त्यामुळे दिग्रसकरांच्या या गादीवर बसण्यासाठी तू सर्व बाजूनी योग्य आहेस हे मी तुला सांगतो. जो सरस तोच या गादीचा वारस. अरे काय बोलतोयस तू? ही जागा व्यंकू महाराजांची आहे. माझी जागा त्यांच्या पायाशी. तुम्हा सगळ्यांच्या इच्छेचा मान राखते आणि इतकंच सांगते की या गादीला मिळालेली कीर्तन सेवेची परंपरा मी आयुष्यभर जपे असं वचन देते. आणि हा वारसा स्वीकारते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की अधुक्षज बाळा खूप मोठा झालास तू, खरंच खूप मोठा. आज जे तू केलंयस ना भल्या भल्यांना जमणार नाही बघ. अरे विठुरायाच्या देवळामध्ये सगळ्यांसमोर तू आज तुझ्या बायकोचा जो गौरव केलास याची कल्पना कुणालाही आली नसेल. खूप मोठं मन लागतं यासाठी. व्यंकू काका, भलेही मला तुमच्यासारखं कीर्तन करता येत नसेल, पण लहानपणापासून तुमची कीर्तन ऐकून ऐकून एक गोष्ट मग मात्र शिकलो की नेहमी सत्याची आणि न्यायाची बाजू निवडायची, ते पण अगदी ठामपण. मी बोलताना जरी अडखळत असलो ना तरी माझे विचार मात्र स्पष्ट आहे. अगदी खरंय बघ. तुला असं सगळं बोलताना ऐकलं ना की खूप अभिमान वाटतो बघ तुझा. आम्ही तुझ्यावर चांगले संस्कार केले, पण ते तू तुझ्या वागण्यात उतरवलेत. अधू, खूप निर्मळ आहेस रे. पुरुषी अहंकाराच्या दर्पापासून पार दूर. इंद्रायणीला गादीवर बसवून आज तू एक नवीन पायंडा पाडलायस माहितीये का?